रवींद्र चव्हाण बोलतात, थेट जाऊया। भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय नेतृत्व असेल किंवा प्रदेशातील नेतृत्व, त्या सर्वांनी मिळून पार्टीचे कार्याध्यक्ष म्हणून मला जी जबाबदारी दिली आहे, खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा हा फार मोठा सन्मान आहे। कार्यकर्त्याचा सन्मान करणारी भारतीय जनता पार्टी आहे, हे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या या निर्णयाने सिद्ध केलं आहे असं मला वाटतं। आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते जे कार्यकर्ता म्हणून काम करत असताना कोणती अपेक्षा न करता काम करत असतात, एक विचारधारेबरोबर काम करत असतात आणि मग जबाबदारीचे असं ओझं ज्यावेळेला खांद्यावरती येतं त्यावेळेला खऱ्या अर्थाने दडपणही फार येतं। कार्यकारी अध्यक्ष ही जबाबदारी तशी फार मोठी जबाबदारी आहे। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, अजितदादा, हे तिघं या महायुतीचं सरकार, एक चांगलं महायुतीचं सरकार, पूर्ण बहुमत असलेलं सरकार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। खरं तर जनतेची सरकारकडून फार अपेक्षा आहेत आणि ह्या अपेक्षा सरकार म्हणून देवेंद्रजींच्या नेतृत्वात पूर्ण होतीलच, परंतु अशा वेळेला सरकारबरोबर संघटना असणं आणि संघटनेतला कार्यकर्ता असणं हे फार गरजेचं असतं। पंडित दीनदयाळजींनी जे आम्हा सर्वांना जो संदेश दिला होता की शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकार आणि सरकारच्या योजना पोहोचवणं हेच खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याचं काम असतं। देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये त्यांनी 100 दिवसाचा कार्यक्रम सर्व डिपार्टमेंटला दिलेला आहे। ते अतिशय गतिमान पद्धतीने सरकार आणि सरकारच्या असणाऱ्या योजना या कार्यान्वित करतील, परंतु त्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम संघटनेचं आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांचं असणार आहे। त्यामुळे हे सर्वात मोठं चॅलेंज असेल आणि मला खात्री आहे की माझ्याबरोबरचे असणारे महाराष्ट्रातील असणारे असंख्य कार्यकर्ते आणि त्यांच्या जोडीने मी हे सर्वच्या सर्व नक्कीच पूर्णत्वाच्या दिशेने नेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन। तर रवींद्र चव्हाण माध्यमांशी संवाद साधत होते। वसई ज्वेलर्सवरती दरोडा टाकून 50 तोळे सोन्याची लूट करण्यात आलेली आहे। वसईच्या अग्रवाल कौल सिटीतील हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला आहे। आरोपींच्या शोधासाठी पोलिसांच्या 6 टीम स्थापन करण्यात आलेल्या आहेत। वसईच्या अग्रवाल कौल सिटी इथे असलेल्या मयंक ज्वेलर्समध्ये शुक्रवारी रात्री 9:15च्या सुमारास अज्ञात 2 चोरट्यांनी प्रवेश केला। पिस्तुलाचा धाक दाखवून तेच त्यांच्या डोक्यात मारून त्यांच्या हातातील सोन्याचे दागिने असलेले ट्रे घेऊन पसार झाले। अंदाजे 50 तोळे सोन्याची लूट या चोरट्यांनी केली। जवळपास 40 लाखाच्या आसपास मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले। या घटनेचा सगळा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। 50 तोला अभी वो बोल रहे हैं, उनका लड़का भी 50 तोला बोल रहा है, 40 लाख तक हो सकता है। तो वी आर वर्किंग ऑन दैट। उनको मार कितनी लगी और उनकी परिस्थिति क्या है? परिस्थिति आउट ऑफ डेंजर है, उनको हॉस्पिटलाइज हॉस्पिटल में एडमिट है, ट्रीटमेंट चल रहा है। या चोरट्यांना शोधण्यासाठी क्राईम ब्रँचची पथकं स्थापन करण्यात आलेली असून चोरट्यांचा शोध सुरू आहे। सोलापूरमध्ये भाकरी बनवण्याची स्पर्धा पार पडलेली आहे। 2 तासात अधिकाधिक भाकरी बनवण्याची ही स्पर्धा होती। या महिलांनी बनवलेल्या कडक भाकरी ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांना देण्यात येणार आहे। सोलापूर शहरात अनोख्या स्पर्धेची चर्चा सुरू आहे। सोलापूरमध्ये भाकरी बनवण्याची स्पर्धा पार पडली। ड्रीम फाउंडेशन कडून भाकरी बनवण्याची स्पर्धा भरवण्यात आली। या स्पर्धेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। या महिलांनी बनवलेल्या कडक भाकरी ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांना देण्यात येणार आहे। सहभाग घेऊन खूप छान वाटलंय आणि सरांनी आणि मॅडमनी खूप सुंदर उपक्रम केलाय। आम्ही इतकं एन्जॉय करतोय ना, हे असा उपक्रम कधीच पाहिलेला नाही आम्ही। खूप छान, पहिल्यांदाच आलोय सर आम्ही। राज्यातील 300 महिला या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या होत्या। या स्पर्धेच्या भाविकांची प्रसादरूपी सेवा केल्याची आनंदाची भावना या महिलांमध्ये होती। शाकंभरी नवरात्र महोत्सवाचा उत्साह तुळजापुरात पाहायला मिळतोय।
या निमित्ताने आज सकाळी जलकुंभ यात्रा पार पडली. शेकडो महिला या यात्रेमध्ये सहभागी झाल्या. आज शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या 5व्या दिवशी तुळजाभवानी मातेची भवानी तलवार पूजा मांडण्यात आली. स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना देवीने भवानी तलवार दिली अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार भेट दिल्याच्या रूपामध्ये देवीची या उत्सवातली विशेष पूजा बांधली जाते. यावेळी हजारो भाविकांनी तुळजाभवानी चरणी लीन होत देवीचं दर्शन घेतलं. तर धाराशिव तुळजाभवानीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवातील प्रमुख आकर्षण असलेल्या जलदिंडी उत्सव पार पडला. 5,000 महिला इंद्रायणी कुंडातील जलकुंभ घेऊन यात्रेमध्ये सहभागी झाल्या होत्या. मिरवणुकीत सनई चौघडे, वारूवाले, हलगीवाले, आराधी मंडळी पारंपरिक वाद्यांसह जलयात्रेमध्ये सहभागी झाले. साताऱ्यातल्या पाली इथे खंडोबा यात्रा पार पडते. आज खंडोबा आणि म्हाळसाचा विवाह सोहळा पार पडलेला आहे. या निमित्ताने हजारो भाविक पालीमध्ये दाखल झालेत. या यात्रेच्या वेळेला भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. साताऱ्यातल्या पाली इथे खंडोबा म्हाळसाचा विवाह सोहळा पार पडला. खंडोबाच्या या यात्रेला महाराष्ट्रासह परराज्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. लाखो भाविक भंडाऱ्याची उधळण करत येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत या सोहळ्यात सहभागी झाले. राज्यासह परराज्यातून आलेल्या सासनकाठ्या उत्सवात सहभागी झाल्या. मानाच्या बैलगाड्या आणि कोल्हापूरचा चोपदाराचा मानाचा घोडा खंडेरायाला घेऊन विवाहस्थळावरती संध्याकाळी पोहोचला. त्यानंतर म्हाळसा खंडोबाचा विवाह सोहळा पार पडला. यावेळेला पालीत करण्यात आलेल्या भंडाऱ्याच्या उधळणीमुळे इथला परिसर अक्षरशः न्हाऊन निघाला होता. आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सोबतच सोमनाथ सूर्यवंशीचा कारागृहातला मृत्यू याचा निषेध म्हणून धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चा काढला गेला. यावेळी सुरेश धस चांगलेच बरसले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात अॅट्रॉसिटी प्रकरणी गुन्हा दाखल करून घेऊ नका असा आकानं पोलिसांना फोन केल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला. ज्यानं फोन केला त्याला मुख्य आरोपी करा अशी मागणी सुरेश धस यांची आहे. तर अजित पवारांना विनंती करतो की धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातनं काढा अशी जोरदार मागणी यावेळेला सुरेश धसांनी केली. की ज्याने कोणी फोन करून सांगितलं यांची अॅट्रॉसिटी घेऊ नका आणि यांची खंडणीचा गुन्हा घेऊ नका, तो याच्यातला प्रमुख आरोपी झाला पाहिजे आणि त्याचं नाव आहे आका. मी जे आका म्हणतो ना तो आका आहे. आकाने सांगितलंय इसका फिर्याद नाही घेणे का, आणि त्या आकाचं सुद्धा बोलणं झालं असेल तर आका बरोबर आकाचा आका सुद्धा घ्यायला पाहिजे. कुठं? बिनभाड्याच्या खोलीत. माझी विनंती आहे दादा, याला काढा राव. याच्या जागेवर काहिंदेला द्या ना. ती काहिंदे निवडून आलाय ना. शिंदखेड राजाचा उद्या आम्ही जाणार आहोत. दीपक केदार म्हणाले राजमातेच्या जन्मदिनी आम्ही तिथे जातो. त्या शिंदखेड राजाचा आमदार आहे, अजितदादाच्या पार्टीचा, जिजाऊंच्या गावचा आमदार आहे. कायंद्याला द्या, कुणाला द्या, पण हे कशाला ठेवता हो? याचं लय आमचं वाटोळ केलं याने. माणसं मारायला लागलाय हो. दुपारून माणूस मारलाय, पुन्हा ह्याला सत्य ठेवा म्हणजे दिवस उगताच मारीन. दरम्यान खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड हा सुद्धा आता अडचणीत येण्याची दाट शक्यता पाहायला मिळते. सुशील कराडवरती सोनं लुटणं, वाहन बेकायदेशीर पद्धतीनं ताब्यात घेणं असे आरोप केले गेलेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही म्हणून पीडितांनी आता कोर्टात धाव घेतली आहे. वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याच्या विरोधात सोलापूर कोर्टाचं दार ठोठावलं गेलंय. वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड यानं त्याच्या जुन्या मॅनेजरला धमकावून मारहाण केल्याचा आरोप आहे. मॅनेजरच्या कुटुंबानं या प्रकरणी सुशील कराड विरोधात एक तक्रार अर्ज केला होता, पण बीड पोलिसांनी हा अर्ज दाखल करून घेतला नाही. परिणामी पीडित कुटुंबानं सोलापूर कोर्टात दाद मागितली. त्यानंतर सोलापूर कोर्टानं सुशील कराड याच्या विरोधात पोलिसांना FIR दाखल करण्याचे निर्देश दिलेत. घरात शिरून पिस्तुलाच्या धाकानं लूट केल्याची तक्रार सुशीलच्या मॅनेजरनं केली होती. सुशीलसह त्याचा मित्र अनिल मुंडे, गोपी गंजेवार विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 2 ट्रक, 2 कार, परळीमधला एक प्लॉट आणि सोनं लुटलं गेलं अशी तक्रार आहे. सोलापूर कोर्टानं सुशील कराडला त्याचं म्हणणं मांडण्याचे आदेश दिलेत.
सदर चा तक्रारी अर्ज केला होता सुशील कराड व त्यांच्या 2 साथीदारांविरुद्ध. SP बीड यांनी तो तक्रारी अर्ज देखील घेतला नाही. सरतेशेवटी कोणीही पोलीस अधिकारी तिच्या तक्रारीची दखल घेत नसल्यामुळे तिने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय यांच्या कोर्टात तक्रारी अर्ज दाखल केला. त्या तक्रारी अर्जावर न्यायालयाने आरोपींचे म्हणणे मागून घेतले. म्हणणे मागवल्यानंतर आज सुनावणीसाठी तारीख नेमली होती, परंतु आरोपीचे वकील हे आज परगावी असल्याकारणाने न्यायालयाने 13/1/2025 ही तारीख नेमली. या प्रकरणातील फिर्याद ज्या महिलेने दाखल केलेली आहे तिचा पती हा सुशील कराड यांची विविध वस्तूंचे उत्पादनं वितरित करणारी जी फर्म आहे सानिया एंटरप्राइजेस व त्यांच्या पत्नीची फर्म तन्वी एंटरप्राइजेस, या एंटरप्राइजेसमध्ये मॅनेजर या पदावर कामास होता. तो त्या पदावर कामास असताना त्याने सन 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये सन 2021-22 व सन 2022-23 या आर्थिक वर्षांमध्ये ज्या व्यापाऱ्यांना माल दिलेला आहे त्या व्यापाऱ्यांकडून जी वसुली करायची आहे ती वसुली फर्मच्या खात्यावर न घेता